सांगली जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन. शिराळ्यात सर्वाधिक 19.9 मिलीमीटर. सांगली जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील काही भागात संततधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 5.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 19.9 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात मान्सून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने चिंतेतील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. जतात, आटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात मागील 4 दिवसात पाऊस जोरदार सुरू झालेला आहे. शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे भात पिकाला दिलासा मिळालेला आहे. वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कडेगाव तालुक्यात पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चालना मिळाली आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबग वाढलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 1 जूनपासून आत्तापर्यंतच्या एकूण पावसात शिराळा तालुका सरासरी 135.4 मिलीमीटरसह आघाडीवर आहे. तासगाव, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.